तोंडाला पाणी सुटेल अशी शेंगदाण्याची चटणी एकदा खाल्ली की पुन्हा हवी हवीशी वाटणारी ही चटणी खाल्ल्यावर घरातले म्हणतील आज भाजी नको रोज हवी ही चटणी। खास चटणी प्रेमींसाठी ही रेसिपी। बरं, ही चटणी रूम टेम्परेचरवर अगदी 8 ते 10 दिवस टिकते, अजिबात खराब होत नाही। ही चटणी तुम्ही प्रवासात सुद्धा कॅरी करू शकता किंवा लहान मुलांच्या तसेच मोठ्यांच्या डब्यातही देऊ शकता। वरण भात चपाती भाकरी सोबत दुपारी आणि रात्रीच्या जेवणाच्या वेळेस खाऊ शकता। चला तर करूयात रेसिपीला सुरुवात। चला, सगळ्यात आधी घ्या आपला मेन नायक शेंगदाणा। त्याला तव्यावरती 6 ते 7 मिनिटं मंद आचेवरती नीट भाजून घ्या। शेंगदाणे भाजून झाल्यावरती त्यात घाला हिरव्या मिरच्या, जेवढं तिखट तुम्हाला सोसवेल तेवढ्या घेऊ शकता। त्याच सोबत घाला लसूण पाकळ्या। बरं, लसूण पाकळ्या एवढ्याच घ्या की वॅम्पायर दूर पळून जाईल। मग येऊ द्या धुतलेल्या कढीपत्त्याला, अगदी व्हिडिओमध्ये दिसताय ना त्याप्रमाणे अंगावर काळे डाग पडेपर्यंत चांगलं मंद आचेवरती खरपूस भाजून घ्या। चला, आता लावा मिक्सरला कामाला। आधी त्यात घाला भाजलेल्या हिरव्या मिरच्या, लसूण आणि कढीपत्ता, मग त्यात घाला नंगे पुंगे शेंगदाणे। मिक्सरमधून चालू बंद असं करून चटणी वाटून घ्यायची, पण लक्षात असू द्या थोडंसं गार झाल्यावर मिश्रण मग वाटा। आता चटणीची क्वांटिटी कमी झाल्यावर त्यात घालायचं चवीनुसार मीठ आणि पुन्हा एकदा गर फिरवून घ्या। चला, घ्या कढई, त्यात घाला थोडं तेल। तेल तापलं की येऊ द्यात जिऱ्याला, नाही टाकलं तरी चालेल पण टाकलंच भारी लागतं। जिरं फडफडलं की घाला त्यात हिंग, मग लगेच घाला हळद आणि चिरलेली हिरवीगार कोथिंबीर। यांच्याशिवाय चटणीचा लूक कंप्लीट नाही होणार ना। कोथिंबीर मस्त कुरकुरीत झाली की घाला वाटलेली चटणी आणि अगदी 2 मिनिटं परतून गॅस बंद करा। लक्षात असू द्यात शेंगदाणे आधीच चांगले भाजलेले आहेत, त्यामुळे इथे परतताना आपल्याला अजिबात जाळायचे नाही। अय्यो, चटणी तयार जी। ही तीच शेंगदाण्याची चटणी आहे जी बनवताना मिक्सर थकतो आणि खाल्ल्यावर माणूस गप्प बसतो। आणि हो, याचं प्रमाण आपल्या आवडीनुसार घ्यायची। एवढंच बोलून आम्ही आमचे 2 शब्द संपवतो।